चला मग मस्त असा पावसाळा चालू झाला आहे आणि आज आता बनवूया मस्तपैकी वडापाव. तर इथं त्यासाठी मी ना 2 मोठे आणि एक छोटासा 3 बटाटे उकडून घेतले ती. आता मसाल्यासाठी मी इथं ना एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंचभर आलं घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे. मस्त असं झणझणीत बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या मी थोड्या जास्त घेतल्यात. त्याचसोबत इथं 1 चमचा मी बडीशेप घेतली आहे आणि 1 चमचा धने घेतलेत असे, आणि भाजलेले शेंगदाणे एक 2 ते 3 चमचे घेतलेत. चवीनुसार मीठ घेतले आणि हळद घेतली. धने आणि बडीशेप आहे ना मी थोडीशी खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घेतलं होतं. वडापावमध्ये ना खूप मस्त असं टेस्ट येते त्याची. तर आता इथं मसाला करून घेते वडापावच्या भाजीसाठी. आता त्यासाठी मी इथं आलं लसूण आणि मिरची मिक्सरला मी जाडसर असं वाटून घेते. तर या पद्धतीने बघा मी वाटून घेतले. तर इथे बटाट्याच्या सालीसुद्धा मी इथं काढून घेते. आणि हा बटाटा अगदी बारीक नाही करणार, जाडसर अशा याच्या फोडी, म्हणजे वडापावमध्ये ना बटाटा पूर्ण असा बारीक नाही, पण थोडासा फोडीमध्ये खायला लागला पाहिजे. तर तसा मी बटाटा बारीक करून घेतला आहे, खूप पूर्ण असा बारीक मॅश करून घेतला नाही. तर आता इथं फोडणी करते, म्हणजे भाजीची तयारी करते. तर भाजीसाठी ना 1-2 चमचे तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी घातले. मोहरी तेलामध्ये व्यवस्थित फुटल्यानंतर जे मी घेतलं आहे ना बडीशेप आणि धने, त्यासोबत थोडंसं जिरं घेतलं आहे आणि 1-2-3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले, ती पाकळ्या करून त्याच्या. त्याचसोबत हा जो हिरवा मसाला करून घेतला आहे ना, आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट घेतले, कढीपत्त्याची पानं घालते आणि चांगला आता भाजून घेते. तर हा मसाला भाजतानाच इतका वास मस्त येतो आहे ना, पूर्ण घरभऱ्याचा वास सुटला आहे. तर आता हा लगेचच थोडा असल्यामुळे लगेचच मसाला भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये एक पाव चमचा मी हळद घालते. हळद घातल्यानंतर परत हा मसाला चांगला परतवून घेते. आणि जो बटाटा मी व्यवस्थित असा मॅश करून, म्हणजे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण मी बारीक केला नाही, अगदी ह्या बटाट्याच्या फोडी फोडी पण दिसतात. तर बटाटा चांगला शिजला आहे, फक्त एवढाच की मी खूप जास्त बारीक केलं नाही. तर इथं आता हा बटाटा घातला आहे आणि ह्याची व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्यासोबत भरपूर अशी मी इथं कोथिंबीरसुद्धा घातली आणि त्याचसोबत इथं चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे. तर घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं ही भाजी मी व्यवस्थित अशी परतवून घेतली आणि आता इथं भाजी पण चांगली थंड व्हायला ठेवून देते बाजूला. आता ह्याच्या सोबत खाण्यासाठी मी एक चटणी करते. तर ह्याच्यामध्ये ना सुकं खोबरं घेतलं आहे मी, 1-2 चमचे सुकं खोबऱ्याचे काप घेतलेत, ते आधी मिक्सरला वाटून घेतले. त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हे लाल तिखट मिरची पावडर घेतली, चवीनुसार मीठ घातले आणि हे वाटून घेते मी. तर इथे मी ही चटणी करून घेतली. खूप मस्त लागते ही, टेस्टी लागते चटणी. अशा प्रकारे जर चटणी नसेल करत ना तर एकदा नक्की करून बघा. चपातीसोबत खायलासुद्धा भारी लागते, भातासोबत पण चांगली लागते आणि वडापावसोबत तर मस्तच लागते. आता इथं बघा हे जे मी सारण का नाही बटाट्याचं गार करून घेतलं आहे आणि आता ह्याचे मी वडे करून घेते. तर आता वडे गोल किंवा थोडेसे चपटे असे करून घ्यायचे, आपल्याला जसे आवडेल त्या पद्धतीने करायचे. मी असे या पद्धतीने करून घेतलेत. तर इथे बघू शकता 8 ते 9 वडे तयार झालेत. आता मी बेसन पीठ पण तयार करून घेते वडे भिजवून तळण्यासाठी. तर मोठी 1.5 वाटी बेसन पीठ घेतले, त्याचसोबत इथं चवीनुसार मीठ घातले आणि अगदी चिमूटभर मी खाण्याचा सोडा घालते. तर हे मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचं मी छान असं मिश्रण तयार करून घेते वडापावसाठी. तर या पद्धतीने करून, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही. ह्या ज्या वडापावच्या सारणावरती व्यवस्थित असं पीठ छान बसलं पाहिजे. आता तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, खूप जास्त तेल गरम करून घेतलं नाही. तेल गरम करून मी गॅस कमी केला आणि त्याच्यानंतर त्या तेलामध्ये वडे सोडून घेते. या पद्धतीने वड्यांवरती तेल घातलं की वडे दोन्ही साईडून पण छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात, तळले पण चांगले जातात आणि कडेला चिटकत पण नाहीत. आता इथं दुसऱ्या बाजूने पण मी वडे तळून घेते. खूप जास्त मोठ्या गॅसवर वडे तळायचे नाहीत. बघा इथे वडे मस्त असे तयार झालेत. खूप जास्त मोठ्या गॅसवर वडे तळले का नाही पटकन असे करपले जातात, मग आतपर्यंत पीठ असं चांगलं तळलं जात नाही किंवा मग छान असं वड्याची टेस्ट येत नाही. आता वडापावसोबत चुरा पण खायला आवडतो, तर मी थोडासा चुरासुद्धा बाजूला करून घेते त्याच वडामध्ये. तर इथे बघा मस्तपैकी इथं वडापाव मी तयार करून घेतलेत.
तर छान असे या रंगावरती येईपर्यंत वडे तळून घ्यायचे दोन्ही साईडून. तर बघू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आला आहे वड्यांना आणि मस्त असे तळले गेलेत. तर याच पद्धतीने सर्व वडे मी इथं करून घेते. तर मस्तच आपला बघा इथं गरम गरम वडापाव तयार झाला आहे. आता याला मी चटण्या लावून घेते. हिरवी चटणी, लाल चटणी लावून घेतली. ह्याच्यामध्ये मस्त असा गरम गरम वडा घालते आणि मस्त असं पावसाळ्या दिवसामध्ये वडापाव खायची मजा खूप भारी असते. मला तर सगळ्यात जास्त वडापाव आवडतो. तर इथे बघा मस्त गरमागरम वडापाव तयार आहेत. सोबत तळलेली मिरचीसुद्धा आहे. तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झाली.